मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण बघत आहात सुरसुरी जाहले. यावेळी आपण पंचांग जे आपलं निघतं हे आपलं शास्त्रशुद्ध पंचांग कसं आहे त्या दृष्टीनं पंचांग आपण का वापरलं पाहिजे, काळाचा विचार नेमका काय आणि कसा केला गेलेला आहे या संबंधात परमपूज्य भाऊंनी डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांनी कालविचार या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे. तो आपल्या समग्र डॉक्टर पारनेरकर खंड 7 यामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. परंतु ज्यांच्याकडे खंड नाही त्यांच्यासाठी निदान माहिती म्हणून आपण या पंचांगाच्या दृष्टीने काय विचार करायला पाहिजे, कालविचार कसा करायला पाहिजे यासाठी मी या लेखाचं अभिवाचन करीत आहे. हे डॉक्टर पारनेरकरांनी 25 नोव्हेंबर 1959 साली लिहिलेला हा लेख आहे. लेखाचं नाव आहे कालविचार. लेखक डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर. याचं पुष्प पहिलं हे आपण बघूया. कालमापन पद्धती सार्वदेशीय आहे. त्याचं महत्त्व भारतीयांच्या जीवनात विशेष आहे. उदाहरणार्थ मुसलमानात ईद इत्यादी चंद्रदर्शनावरून, ख्रिश्चनांचा नाताळ, छोटा दिन, बडा दिन, 23 डिसेंबर, 1 जानेवारी असे दिवसामध्ये आपल्याला याची कल्पना येते. त्या भारतीयांच्या जीवनामध्ये कालगणनेला जितकं महत्त्व आहे तितकं वैदिकेतरांमध्ये किंवा हिंदवेतरांमध्ये नाही आहे. कालमापनात काळ म्हणजे काय हे कळणं आवश्यक आहे. नाहीतर कालमापनाचं महत्त्व कळणारच नाही. वैदिक किंवा भारतीय धर्माचं कालमापनाचं गणित दर्शवणारं जे पंचांग त्याचं महत्त्वही कळणार नाही. आणि म्हणून काळ महिमा म्हणावा किंवा धर्मग्लानी म्हणा, पण आज हिंदूंच्या म्हणजे भारतीयांच्या घरात कॅलेंडरप्रमाणे पंचांग सापडत नाही. ही परिस्थिती कदाचित म्हणजे ऋषीमुनींची पुण्याई संपुष्टात आली म्हणून आली म्हणा किंवा आणखी काही म्हणा, नाहीतर भारताचं दुर्दैव असं म्हणूया. पण ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा, केव्हा, एव्हाना हे तरी काय, हे सर्व कालनिर्देशकच शब्द आहेत. पण हे शब्द ज्या कालाचा निर्देश करतात तो काळ म्हणजे काय हा प्रश्न जेवढा सोपा तेवढं त्याचं उत्तर शास्त्रीय असल्यानं कठीण आहे. पांडित्याचे दिग्गजही या काळापुढे नमतात. असा जरी काळ असला तरी त्यास कराल, विकराल, महान इत्यादी विशेषणे असली तरी या काळाचा काळ ह्याच्यापेक्षा जबरदस्त आहे. काळ सांगण्यापेक्षा व समजण्यापेक्षा ह्या काळाचा काळ हा जर लक्षात आला ना, काळाचा काळ म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेलच. पण एखाद्याच्या लक्षात आला नसेल तर तो मी सांगतो म्हणजे सर्वांच्या ध्यानात येईल आणि गळी उतरेल. काळाचा काळ म्हणजे काळाचा मृत्यू, काळाचा नाश म्हणजे काळाचे अज्ञान, म्हणजे काळाची जाणीव नसणे.
काळाची जाणीव नसल्यामुळं माणसाचं उभं जीवन व आयुष्य फुकट जातं आणि त्यामुळेच माणसाला प्राप्त काळात आपला भाग्योदय करून घेता येत नाही. भाग्यास आचवावं लागतं. काळाची यथार्थ जाणीव नसणे वा काळाविषयी नेणीव नसणे ही परिणामी किती भयंकर आहे, तिचं स्वरूप किती उग्र आहे याची जाणीव त्रिकालज्ञानी अथवा वैदिक ऋषींना त्या वैदिक काळातच झाली, जे आपणास आज होत नाही. आणि म्हणूनच त्यांनी मानवाच्या जीवनातील ऐहिक व पारलौकिक कर्म हे काळाच्या आपल्या सूक्ष्म ज्ञानावर तिथी, करण, योग, मुहूर्त, नक्षत्र यावर बसवली. पण म्हणून आपल्यासमोरील मूळ प्रश्न जो काळ अद्याप तसाच अनिर्णित राहिला आहे. तेव्हा काळ म्हणजे काय? आपल्या येथील ऋषीमुनी व तत्त्वज्ञ काळाचे आणि परमेश्वराचे स्वरूप अगदी एकाच प्रकारानं वर्णन करतात. जणू काही काळ म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे काळ. काळ म्हणजेच ईश्वराचे प्रतीक व ईश्वर म्हणून त्याला ईश्वर स्वरूप पूजनाची आपल्या वैदिकांची आजतागायत परंपरा आहे. माळव्यातील जी विक्रमाची उज्जयिनी हे तीर्थक्षेत्र हे 12 ज्योतिर्लिंगात मोडलं जातं. तेथील ज्योतिर्लिंगाचं नाव महाकाल असं आहे. आता याच काळाला ईश्वराचं स्वरूप म्हणून जेव्हा भजले किंवा पूजले जाते तेव्हा त्याला काळ रात्री अशी संज्ञा आहे किंवा नाव आहे म्हणूया. जे ऋग्वेदात रात्री सूक्त म्हणून स्वतंत्र सूक्त आहे. कालसंज्ञित जी वस्तू तिच्याविषयीची वैदिकांची कल्पना तेवढी म्हणजे किती भव्य आणि दिव्य आहे. ईश्वर हा जसा अनादी सिद्ध आहे तसा काळ हा अनादिसिद्धच आहे. ईश्वर जसा अनंत आहे तसा काळही अनंतच आहे. ईश्वर हा जसा निर्लेप निरुपाधिक तसाच काळ देखील निर्लेप निरुपाधिकच आहे. तसंच ईश्वर जसा सर्वगत आहे, सर्वत्र आहे, तसा काळही सर्वत्र आहे, सर्वगत आहे, व्यापक आहे. ईश्वर सर्वात आहे तरी तो सर्वांहून जसा निराळा आहे तसा काळही सर्वांहून निराळा आहे. ईश्वर प्रामाणिकांच्या हृदयामध्ये राहतो असं म्हणतात. पण सुबुद्ध माणूस किंवा सुबुद्ध माणूसही जसा ईश्वराला ओळखीत नाही तसंच वस्तुमात्रावर काळाची छाप असते. जिचा काळाशी संपर्क नाही अशी जगात एकही वस्तू नाही असं म्हणलं जाईल. तरी पण आजच्या सुबुद्ध व सुविद्य माणसालाही काळाची जाणीव असल्याचं दिसून येत नाही. येथे ईश्वराचं वा काळाचं हे अतिविशाल ईश्वर सदृश स्वरूप पाहूनच ज्या महाभाग कवीला या काळाचा साक्षात्कार झाला त्याच्याच तोंडून हे सहज उद्गार बाहेर पडले, कालाय तस्मै नमः. ज्याच्यासमोर आजही हे काळाचे भव्य आणि दिव्य स्वरूप उभे राहील त्याचे हात आपोआप जुळून त्याचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात येतं आहे ना? हे काळाचं स्वरूप मी तुमच्यासमोर जे काही उभं करतो आहे किंवा केलं आहे आणि वैदिकांनी त्याचा गायलेला महिमा तो सांगता सांगताच माझं हृदय आता भरून आलं आहे. मी तरी दुसरं काय म्हणणार.
तस्मै नमः, कालाय तस्मै नमः असंच म्हणणार. ऋषीमुनींना व धर्माध्यक्षांना झालेलं कालज्ञान आज आम्हा भारतीयांना झालेलं नाही, किंवा ते झालं नसल्यामुळेच एवढेच नाही तर प्रसंगी ह्या कालज्ञानाविषयी आमचं प्रगाढ अज्ञान असल्यामुळे कोणाच्याही गप्पा खपतात किंवा कोणाच्याही हुलकावणीला आम्ही सहज बळी पडतो. उदाहरणार्थ पंचांग हाच विषय घ्या, ज्यात 5 अंगांचं गणित वर्तवलेलं असतं. असं टाचण याचं नाव पंचांग. या टाचणातील 5 अंग म्हणजे वार, तिथी, नक्षत्र, करण आणि योग, त्या पंचांगाची ही जी की 5 अंगे आहेत, ही वगळून स्पष्ट ग्रहांचं कोष्टक दर्शवणारं, जे उदय अस्त सांगणारं असं एखादं टाचण बुक हातात दिलं तर तुम्ही त्याला पंचांग म्हणाल काय? तुमची श्रौत, स्मार्त आदी कतिके धर्मकर्मे किंवा भागवत वा पौराणिक व्रतवैकल्य यांचं निदर्शन तुम्हास या टाचणबुकातून मिळेल? नाही मिळणार. अर्थात आपल्याला आपल्या धार्मिक अशा नित्यव्यवहारासाठी ज्या पंचांगाची गरज आहे ते हे स्पष्ट ग्रहांचे कोष्टक वा टेबल दर्शवणारं, ग्रहांचे उदयास्त तंतोतंत वर्तवणारं हे टाचणबुक नव्हे. याच्या वाचून आपली श्रौत स्मार्त कर्मे अडून बसत नाही, वा एकादशी, प्रदोष, शिवरात्र यांचं काही नडत नाही त्यांचं. यासाठी लागणारं पंचांग म्हणजे वार, तिथी, नक्षत्र, करण, योग हे वर्तवणारं पंचांगाचं आहे. मग यात दृक् प्रत्ययाला येईल असा वापर आहे का? तिथी आहे का? नक्षत्र आहे का? करण आहे का? योग आहे का? या 5 अंगांपैकी कोणतंही अंग दृक् प्रत्ययतुल्य पंचांगही खपते. हे लोकांच्या अज्ञानामुळे नव्हे का? पंचांगातील 5ही अंगांपैकी कुठलेही अंग हे दृक्प्रत्ययी असूच शकत नाही. नसताना सोयीसाठी म्हणून फलज्योतिषांच्या दृष्टीनं पंचांगात अंगभूत म्हणून समाविष्ट करण्यात आले. त्या दुय्यम गोष्टींच्या गणिततज्ज्ञाला वा दृक्प्रत्ययाला आपले भांडवल करून आपलं पंचांग पुढे दामटणं म्हणजे मालकाला पाटाखाली खेचून वारकऱ्यानं पाटावर विराजमान होण्यासारखं आहे. आमच्या धार्मिक जीवनाला ज्या तिथीचे औचित्य आहे त्या तिथीच्या गणिताची कोण हमी घेतो? वा तिथी निर्णयाबद्दल आजचा कोण पंचांगकर्ता साक्षेपी दिसून येतो? ज्यासाठी पंचांग आम्ही वापरायचं किंवा विकत घ्यायचं, ज्या आमच्या धर्मभावनेला प्रसंगी मागे रेटून हा तुमच्या धर्मशास्त्राचा विषय आहे, ज्योतिष विषय नव्हे. ग्रहांचे उदय असतं, ग्रहांचं ते काही सोक्षमोक्ष यांचं काळ जमतात किंवा नाही ह्याबद्दल तुमचे म्हणणे असल्यास आम्ही ऐकू. अन्यथा तिथी व तिथी निर्णय हा आमचा विषय नव्हे. काळ पुढे गेला आहे आणि तुमचे जे धर्मशास्त्र अद्याप जुनंच आहे. ही असली शेलकी मुक्ताफळं, अस्तेवाईकपणं कोणी त्यांना जर विचारण्याचं धाडस केलंच तर त्याला ऐकावी लागतात, नाही का, किंवा ऐकवली जातात. आता धर्माभिमाने जे आहे त्या धर्माभिमानांना माझा असा रोकडा सवाल आहे की तुम्ही दृक्प्रत्ययी म्हणून जी पंचांग वापरता त्यात असणारे दृक्प्रत्यय तुल्य विषय तेवढ्यासाठीच तुम्ही पंचांग वापरत असता काय? तेव्हाचून तुमचं श्रौत स्मार्तादी कर्मानुष्ठानात कुठं
नडतं किंवा व्रतवैकल्यादी तरी त्या वाचून होत नाहीत काय? ज्या गोष्टीकरता आम्ही भारतीय आमच्या धार्मिक जीवनाची एक अत्यंत गरज म्हणून वापरीत असतो व आम्हाला वापराव्यास पाहिजे ती आमची गरज साक्षेपानं न भागवता जो भलत्याच आपल्या पांडित्य प्रदर्शनाला आपणास बळी पाडू इच्छितो आणि आपण पडतो, ते आपल्या अज्ञानामुळेच नव्हे काय? जे पंचांग वापरतात त्यांना काळाचं ज्ञान आणि तिथी ज्ञानाचं औचित्य हे माहीत असणं अगदी अगत्याचं आहे. आज आम्हास तिथी ज्ञानाविषयी काहीच कल्पना नसल्याकारणानं व प्रसंगी आमची धर्मभावना तेवढीच शिथिल झाली असल्याकारणानं आम्ही पंचांग वापरायचं म्हणून वापरायचं असं आहे. त्याविषयी आम्ही पाहिजे तेवढे साक्षेपी नाही आहे. भारतीयांच्या वैदिकांच्या वा पाहिजे असल्यास हिंदूंच्या धार्मिक जीवनाची कर्मानुष्ठाने, यागसत्राची, व्रतवैकल्ये इत्यादी नित्यनैमित्तिकांची पायाभरणी तिथी आणि नक्षत्र यावरच असतात. जणू काही पायाखालचं पाहूनच भागत नाही. या उदार ध्येयवादाला प्रेरित होऊन मूळ जी तिथी निर्णय आणि नक्षत्र याकडेच बुद्ध्यास दुर्लक्ष करतो आपण. परंतु आज हे होत आहे हे खरं आहे. धार्मिक जीवनाच्या दृष्टीनं आमची ही स्थिती निदान पंचांगाच्या बाबतीत स्पृहणीय नाही, शोचनीयच आहे. ज्यांना काहीच करायचं नाही त्यांना कोण काय सांगणार? पण ज्यांची धर्माविषयी आस्था आहे, आजही कायम आहे, त्यांनी धर्म म्हणून काहीही करण्यापेक्षा जे करायचं ते शास्त्रविहित आणि साक्षेपानं करणं श्रेयस्कर आहे, असं माझं त्यांना अगत्याचं पण नम्रपणानं सांगणं आहे किंवा म्हणणं आहे माझं. ज्या पंचांगात तिथीच्या गणिताविषयी साक्षेप बाळगण्यात येत नसेल किंवा येत असेल म्हणूया, वा तिथी निर्णयाविषयी खबरदारी घेण्यात येत असेल असंच पंचांग वापरावं. मग प्रसंगी हे दृक्प्रत्ययतुल्य नसलं तरी त्यात अविहित असं काही नाही. आपणास तिथीची गणित शुद्धी आणि धर्मशास्त्रानुकूल तिथी निर्णय याच दोन गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत. तिथी निर्णय आणि नक्षत्र ही आपणास शास्त्रशुद्ध मिळाली की मग वैदिकांचं वा आजच्या भाषेत हिंदूंचं दुसरं कशा वाचून एवढं अडत नाही. कालज्ञानाच्या अज्ञानामुळे आज आपल्या धार्मिक जीवनामध्ये केवढा गोंधळ माजून राहिला आहे हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी या गोष्टीचा एवढा उहापोह केलेला आहे.